नमस्कार. मी जॉकी सादाटे. वज्रधारी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वज्रधारी न्यूजच्या माझं व्हिजन या खास कार्यक्रमात आज आपल्यासोबत बनाळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रवी सावंत हे आपल्यासोबत आज त्यांचं व्हिजन मांडणार आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की काय व्हिजन घेऊन ते या निवडणूक रिंगणात उतरलेत. नमस्कार. नमस्कार. तर तुमचं काय विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरलात ते जनतेला आपण सांगा. बनाळी जिल्हा परिषद गटामधून आपण काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे. बनाळी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, रस्ते, गटार व इतर सामान्य लोकांच्या जीवनामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडण्यासाठी मी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. तुम्ही या अगोदर तुम्हाला खूप मोठा राजकीय वारसा आहे. तुम्ही जत पंचायत समितीचे माजी सदस्य, त्यानंतर बनाळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, त्याचबरोबर विजयसिंह राजे डपळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदी पदांवरती तुम्ही काम केलं. तर तो तुमचा अनुभव आणि त्या अनुभवावरून तुम्ही आता ही निवडणूक लढवत आहात. तर काय जनतेला सांगाल? मी ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम करत असताना ज्या योजना शासनाच्या आहेत त्या 100% राबवून, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त निधी कसा गावाला येईल किंवा आपल्या मतदारसंघात येईल त्या हिशोबाने मी काम करत राहिलेलं आहे. गावगड्यातला कार्यकर्ता, सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून आणि सर्वसामान्य लोकांचे ज्या अडचणी आहेत त्या कायमस्वरूपी सोडण्याचा प्रयत्न केला आहे. आज गेले 25-30 वर्ष झाले ह्या गावची ग्रामपंचायती माझ्या ताब्यातच आहे. अजून बाकी सहकारी सोसायटी संस्थेवरती मी काम केलेलं आहे. जत कारखान्याचा संचालक म्हणून मला त्या काळात माझे वडील स्वर्गीय तानाजी अप्पा सावंत त्यांच्या निधनानंतर मला तिथं कॉप्ट मेंबर म्हणून घेतलं. त्यामध्ये सहकारामध्ये काम करण्याचा मला अनुभव आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये मला ह्या मतदारसंघातून भरघोस मतानं पंचायत समितीने मला निवडून दिलं होतं. त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं पाझर तलावाचं काम असतील, काय विविध 15 वित्त आयोगातली कामं असतील, त्या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं मी जेवढा न्याय देता येईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनतेला काय आवाहन कराल तुम्ही? मी या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेला एवढंच आव्हान करेन की काँग्रेस पक्षाला मानणारा हा पूर्वीपासून बनाळी जिल्हा परिषद गट आहे. काँग्रेसच्या विचारधारेचा आहे आणि तळागाळातल्या लोकांना हे काँग्रेसचं काम या मतदारसंघात विक्रमदादांच्या माध्यमातून, विक्रमदादा आमदार असताना, विशालदादा असताना या माध्यमातून इथं विकास कामं भरपूर केले. त्या विकास कामाच्या जोरावरती आणि लोकांना ज्या ह्या गटामध्ये आणखी काही अडचणी असतील, म्हैसाचं पाणी असेल, उर्वरित राहिलेलं काय भागाला पाणी अजून जायचं, त्या पाण्यासाठी प्रयत्न करेन. त्या सर्व समस्या सोडण्यासाठी मला लोकांनी अवश्य संधी द्यावं एवढीच मी लोकांना विनंती करेन. विरोधकांच्या मते तुमचा विजयाबाबत तुम्ही काय सांगाल? मी एक सर्वसामान्य कुटुंबातला, एक सर्वसामान्य तळागाळातला करणारा कार्यकर्ता आहे. माझी लढाई ही धनशक्तीच्या विरोधात असून जनशक्तीच्या जीवावरती आहे आणि ह्या मतदारसंघातली जनता धनशक्तीला कधीच दाद देणार नाही. हा मतदारसंघ कायमस्वरूपी सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागं ठाम राहिला आहे आणि धनशक्तीला कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळं मला ह्या मतदारसंघामध्ये जनशक्ती ही माझ्या पाठीमागं असल्यामुळं माझा विजय निश्चित होणार आहे. तुम्हाला खात्री आहे तुमच्या विजयाची? 100% खात्री आहे. ह्या मतदारसंघात मी गेल्या सातत्यानं काम करतो आहे. या कामाच्या जीवावरती, माझ्या लोकसंपर्काच्या जीवावरती माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि ते लोक मला विश्वासाने ह्या जिल्हा परिषदेमध्ये मला चांगल्या मताधिक्याने निवडून देतील. मला खात्री आहे लोक माझ्यावर मतदानरूपी आशीर्वाद देतील. तर आज आपल्या समवेत बनाळी जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवी सावंत यांनी आपल्याशी बातचीत केली.
तर त्यांनी असं सांगितलं की जनशक्ती त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे. तर वज्रधारी न्यूजकडून पुढील आयुष्यासाठी आणि राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.